राजर्षी शाहू जन्मस्थळ या ठिकाणी वाघनखे आणि शस्त्रास्त्र पाहण्यासाठी दररोज हजारो विद्यार्थी आणि पर्यटक त्या ठिकाणी येत असतात. परंतु या ठिकाणी गेली 18 वर्षे सातत्यानं पाठपुरावा करून कोट्यावधी रुपये खर्च करून शाहूंच्या जीवनाचे विविध पैलू दर्शवणारं वस्तुसंग्रहालय त्या ठिकाणी तयार केलेलं आहे. परंतु त्याला कुलूप घातलेलं आहे. ही बाब आमच्या शाहूप्रेमीच्या दृष्टीनं अवमानकारक आहे असं मी मानतो. आणि ज्या शाहू महाराजांनी सामाजिक समतेचा पाया या कोल्हापूरमध्ये गाठला, ज्या राजानं अनेक सामाजिक सुधारणा केल्या, त्या राजाच्या स्मारकासाठी 18 वर्षे लागतात, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. आता स्मारक तयार होऊन वस्तुसंग्रहालय पूर्ण होऊन सुद्धा जर ते बंद राहत असेल, तर किती दुर्दैवाची बाब आहे. कोण एवढा धारीतला शंकराचार्य आहे, शुक्राचार्य आहे, जो शुक्राचार्य आहे की ज्याच्यामुळे हे काम थांबलेलं आहे. शाहू महाराजांविषयी इतका अक्कस काय अशी आमची भावना नाही, आमचा हा प्रश्न आहे. म्हणून या ठिकाणी तातडीनं राजश्री शाहूंचं वस्तुसंग्रहालय खुलं करावं म्हणून आम्ही 26 जानेवारीला कोल्हापुरातील तमाम शाहूप्रेमी शाहू जन्मस्थळ कसबा बोवडा या ठिकाणी आम्ही उपोषणाला बसणार आहे. त्यामुळे आम्ही राज्य शासनाला आणि इथल्या प्रशासनाला इशारा देऊ इच्छितो, तातडीनं आपण या संदर्भातला निर्णय घ्यावा, अन्यथा जो काही शाहूप्रेमींचा उद्रेक होईल त्याची जबाबदारी ही शासनाची राहील.